महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा नाशिक महानगरच्या वतीने वसंत स्मृती भाजप कार्यालयात देवाभाऊ कृषी माऊली सन्मान सोहळा व कृषी वाहन वाटप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय। कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देत महिला सक्षमीकरणाचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या संकल्पनेतून तसेच नाशिक महानगर महिला मोर्चाच्या अध्यक्ष तथा नगरसेविका स्वातीताई भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे आषाढी एकादशी निमित्त उपस्थित ज्येष्ठ महिला व पदाधिकाऱ्यांच्या सहभागातून काढण्यात आलेली दिंडी। भक्तिमय वातावरणात झालेल्या या उपक्रमामुळे कार्यक्रमाला सांस्कृतिक आणि सामाजिक स्वरूप लाभले आहे। महिलांना कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, शासकीय योजना आणि विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी नाशिक कृषी विभागाचे अधिकारी निलिमा ठुबे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले। तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव रेश्माताई निवळे यांनी महिलांनी स्वबळावर उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा याविषयी मार्गदर्शन करत महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या धोरणांची माहिती दिली आहे। यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार, नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरादे, नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे, नाशिक शहर भाजप अध्यक्ष सुनील केदार, भाजप महिला नेत्या सुजाताताई करजीकर, महिला मोर्चा प्रभारी रेश्मीताई हिरे बेंडाळे, नुकताच प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झालेल्या नगरसेविका छायाताई देवांग, नगरसेविका अर्चनाताई थोरात, रोहिणीताई नायडू, शिल्पाताई पारणेरकर, नाशिक शहर महिला मोर्चाच्या सरचिटणीस डॉक्टर पुष्पा पाटील नवले, ललिताताई बिरारी यांच्यासह नाशिक पूर्व, पश्चिम व मध्य मंडळातील महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या, शेतकरी महिला तसेच कृषी वाहनासाठी निवड झालेल्या लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जनता पक्ष नाशिक महानगर महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी वसंत स्मृती भाजपा कार्यालयातील कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतला। महिला सन्मान, कृषी विकास आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडला। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक। लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात। स्वतः कार्यकर्ता म्हणून आजही आमचे देवाभाऊ या जनतेचीच सेवा करतात। कधीच त्यांनी बॅनर लावणं, जाहिरात ह्या बाबतीत आम्हाला कायम मार्गदर्शन केलं की या गोष्टींचा फार बाऊ न करता सामान्य माणसेच्या सेवेसाठी तुम्ही तत्पर राहा आणि त्याचाच भाग म्हणून आज नाशिकमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रात आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाने भव्य असं ब्लड डोनेशन कॅम्प झाला। आमच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या संकल्पनेतून आज आपण बघितलं की आमच्या शेतकरी भगिनींचा सन्मान, या माऊल्यांचा सन्मान आज आम्ही केला। मला असं वाटतं की सामान्य जनतेसाठी आपण समाज जीवनामध्ये काम केलं पाहिजे आणि हाच संदेश घेऊन आम्ही देवाभाऊंचा वाढदिवस साजरा केला आणि शेतकरी मातांचा आज आम्ही इथे सन्मान केला। मी माझ्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचे आभारही व्यक्त करते की या सामान्य जनतेच्या सेवेसाठी ते आम्हाला कायम मार्गदर्शन करतात आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आमच्या सगळ्यांतर्फे मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा। नमस्कार, मी रेश्मा निवळे, प्रदेश महिला सचिव। आज आपण इथे नाशिकमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांचा वाढदिवसाचं निमित्त साधून एक माऊली कृषी सन्मान सोहळा या निमित्ताने एकत्र जमले आहोत। या निमित्ताने आपले आदरणीय प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाणजी, महिला प्रदेश अध्यक्षा सन्माननीय आमदार चित्राताई वाघ, तसेच आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष स्वातीताई भामरे यांच्या सगळ्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आज इथे मोठ्या प्रमाणात झाला। जवळजवळ 150 ते 200 महिलांच्या वरती या महिला होत्या। या कार्यक्रमाचं नियोजन यासाठी आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो महिला सक्षमीकरण कृषी कायदा पास झाला तो आदरणीय देवाभाऊंनी स्वतः पास करून घेतला। महाराष्ट्र एक असं राज्य आहे जे सगळ्यात पहिलं राज्य ठरलं आहे जे महिला सक्षमीकरणासाठी पुढे आहे।
याच अंगीकारणाने याच सगळ्या गोष्टीमध्ये एक तुम्हाला सांगावंसं वाटतं की महिला ज्या आहेत त्या सक्षमीकरणासाठी, शेती नसलेल्या महिलांसाठी हा कायदा अतिशय उपयुक्त होणार आहे. कारण या महिलांना जेवढे कायदे आणि जेवढ्या योजना या महिलांना उपयोगी पडणार आहेत, त्या एकल शेतकरी असो, शेतकरी असो, त्या महिला भगिनींना या योजनेतून फायदा होणार आहे. तर या संकल्पनेतून हा सेवा सप्ताह सन्माननीय आमच्या चित्राताई वाघ यांच्यातर्फे राबवला जात होता. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम होतो आहे. आज नाशिकमध्ये होतो आहे आणि आपण बघत आहात मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम झाला आहे. याची संकल्पना आदरणीय चित्राताईंची आहे. याचं नियोजन स्वातीताई आणि आम्ही स्वतः करत होतो. या कार्यक्रमाला उपस्थित भारतीताई होत्या, इथल्या आमदार सौ देवयानीताई होत्या, सौ सीमाताई होत्या आणि हा कार्यक्रम महिलांच्या पुढच्या भविष्यासाठी एक नवीन पाऊल उचलेल एवढी मी अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी स्वाती भामरे, नाशिक शहर महिला मोर्चा अध्यक्षा. आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज नाशिक शहराच्या वतीने त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ असतील, यांच्या संकल्पनेतून हा आगळावेगळा असा कृषी माऊली सोहळा साजरा करण्यात आला. त्यामध्ये नाशिक शहरामध्ये काही शेतकरी महिला असतील, काही नर्सरी काम करणाऱ्या महिला असतील, टेरेस गार्डनवर टेरेस गार्डनवर काम करणाऱ्या महिला असतील, त्यांचा सत्कार आज आम्ही नाशिक शहराच्या वतीने केला. त्यामध्ये आमच्या पश्चिम विधानसभेच्या आमदार सीमाताई हिरे, मध्य विधानसभेच्या आमदार देवानीताई फरांदे, पूर्व विधानसभेचे आमदार राहुलभाऊ डिकले, तसेच आमच्या सरचिटणीस ललिताताई बिरारी, पुष्पाताई पाटील, आमच्या नाशिक शहराच्या सर्व मंडल अध्यक्षा यांच्या मदतीने हा कार्यक्रम इथे यशस्वीपणे संपन्न झाला. जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष सुनीलजी केदार, सरचिटणीस सुनीलजी देसाई, श्यामजी बडोदे, सर्व सरचिटणीस, तसेच इथे कृषी अधिकारी निलिमाताई ठुबे इथे आल्या होत्या. त्यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन असं शेतकरी महिलांना इथे केलं. त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. इथे जे पत्रकार बांधव आले होते त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते.